नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. 9 पर्यंतच्या संख्यांच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवणे ही अध्ययन निष्पत्ती आपल्याला आहे. ही अध्ययन निष्पत्ती अत्यंत महत्त्वाची अध्ययन निष्पत्ती असून गणन प्रक्रियेची सुरुवात ह्या अध्ययन निष्पत्तीपासून होते. पुढील गणितीय क्रियांमध्ये सुद्धा ह्या अध्ययन निष्पत्तीचा अत्यंत फायदा आहे आणि ही अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांच्या मूलभूत पाया भक्कम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी अध्ययन निष्पत्ती आहे. मग या अध्ययन निष्पत्तीच्या याच्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो? तर त्यासाठी जर आपण विद्यार्थ्यांना खेळ स्वरूपामध्ये जर काही सांगू शकलो तर विद्यार्थ्यांना फार आनंद होतो आणि तोही असा खेळ जो त्याला स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी पार्टिसिपेट करू शकत असेल किंवा सहभाग नोंदवू शकत असेल, अशा खेळांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक आनंद वाटतो आणि ते ज्ञान जे आहे ते विद्यार्थ्यांचं चिरकाल टिकते. मग अशा आपण 2 खेळांची इथे आपण आज माहिती बघणार आहोत. आपल्या समोर हे एक अंकांचा आकाश पाळणा असं एक खेळणं दिसतंय. यालाच आपण अंकांचा रहाट असे सुद्धा म्हणू शकतो. आता आपल्याला याचा खेळ घेण्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या आहेत. त्या अशा की विद्यार्थ्यांना सांगायचं की याला आपण अंकांचं आकाश पाळणा किंवा अंकांचा रहाट म्हणूया आणि हे जे रहाट आहे हे रहाट मी फिरवणार आहे आणि जेव्हा हे रहाट मी फिरवणार आहे तेव्हा हे रहाट स्थिर होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि जो अंक ह्या गोलामध्ये येईल त्या गोलामध्ये आलेल्या अंकाला विद्यार्थ्यांनी बघायचा आहे आणि तेवढ्याच वस्तू आपल्याला मोजून दाखवायच्या आहेत. मग आता जसं सुरुवातीला आता मी हा खेळ खेळायला सुरुवात करते. बघा, रहाट पूर्ण थांबल्यानंतर आणि एक बरोबर अंक ह्या गोलात येईपर्यंत आपल्याला हा रहाट फिरवायचा आहे. मग इथे आल्यानंतर हे जे रहाट आला आहे यामध्ये आपल्याला 0 हा अंक आलेला आहे. मग यावेळी विद्यार्थ्यांनी कुठलीही संख्या दाखवणं अपेक्षित नाहीये. मग परत जर आपण हे असं रहाट आपण परत फिरवलं, आता यामध्ये आलेला आहे अंक 7. तर आता विद्यार्थ्यांनी आपल्याला 7 वस्तू मोजून दाखवणे अपेक्षित आहे. 1 2 3 4 5 6 7 अशा आपल्या इथे आता 7 वस्तू मोजून झालेल्या आहेत. ह्या प्रकारे आपण ह्या अंकांच्या आकाश पाळणा किंवा अंकांचा रहाट याचा आपण उपयोग करून विद्यार्थ्यांना स्वतः कृती करायला लावू शकतो आणि त्या कृतीच्या द्वारे आपण अंकांचं दृढीकरण सुद्धा घेऊ शकतो. यानंतरचा आपला दुसरा खेळ आहे एकदम सोपा आणि मजेदार. त्यासाठी आपण एक विशेष झाड बनवलेला आहे. या झाडावर वेगवेगळी पाने लागलेली आहेत, पण या पानांचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे पाने सारखे नाहीत. त्या पानांमध्ये असलेल्या पानांच्या शिरा ह्या कमी जास्त आहेत. प्रत्येक पानातील ह्या शिरा आपल्याला मोजायच्या आहेत आणि तेवढेच अंक असलेले पान आणि ते तिथेच आपल्याला चिटकवायचे आहे. जसे आता ह्या पानाला 1 2 3 4 शिरा आहेत. हे पान माझं ह्या 4 ह्या अंकावर ते जाऊन चिटकणार आहे. दुसरं पान बघूया. ह्या पानाला माझ्या 2 शिरा आहेत. माझं 2 अंक असलेलं पान कुठे आहे? हे इथे आहे आणि मग मी त्याला इथे हे असं चिटकविणार आहे. तसंच ह्या पानाला 6 शिरा आहेत. मग 6 शिरा असलेलं माझं पान कुठे आहे? इथे आहे. हे असं इथे चिटकून आपल्याला अशा प्रकारे आपल्याला खेळ घ्यायचा आहे. अशा खेळांमधून आपण ह्या अध्ययन निष्पत्तीचा सराव घेऊ शकतो. नमस्कार शिक्षक मित्रांनो. संख्याज्ञान या स्तरावर जेव्हा आपण काम करतो तेव्हा विविध कृतींचा सराव विद्यार्थ्यांना देत असतो. आता अध्ययन निष्पत्ती आहे संख्याज्ञान या स्तरावरची 4थी, ती आपण पाहणार आहोत. ती आहे की 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहाची ठराविक संख्येपर्यंत विद्यार्थी वस्तू काढून दाखवतो आणि ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कृती कराव्या लागतील बरं? तर आज मी सांगणार आहे की कथाकथन ही पद्धती कशी वापरायची. विद्यार्थ्यांना गोष्ट खूप आवडते,
तर गोष्टीद्वारे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सराव देऊ शकतो का? विद्यार्थी त्याप्रमाणे वस्तू मोजू शकतात का? तशा वस्तू काढून दाखवतात का? ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, छोटासा आर्यन आपल्या घराच्या अंगणामध्ये खेळत होता. अचानक झाडावरून एक गोडूला पोपट तिथे आला आणि आर्यनला म्हणाला, माझ्यासोबत तू संख्यांचा खेळ खेळशील का? आर्यन म्हणाला, हो, का नाही खेळणार? मग पोपट म्हणाला, थांब, मी थोड्या वेळाने तुझ्यासाठी एक गंमत घेऊन येतो, तू कुठेही जायचं नाही बरं का. आणि तो उंच उडाला. आता उडाल्यावरती काय झालं, त्याने झाडावरून ही काही पानं तोडून आणली. ती होती 9. आणि तो आर्यनला म्हणाला, यातील 3 पानं तू उचल. आर्यन म्हणाला, बरं. 1, 2, 3. आर्यनने अशी 3 पाने त्याला उचलून काढून मोजून दाखवली. पोपट म्हणाला, अरे वा, हुशार आहेस हा तू. आणि तो म्हणाला, थांब थांब, संख्यांचा खेळ अजून झाला नाही हा, मी आता थोड्या वेळाने परत येतो. असं म्हणून तो उंच पुन्हा एकदा उडाला आणि त्याने थोड्या वेळाने रंगीबेरंगी अशा 9 बिट्ट्या आणल्या, लाल आणि निळ्या रंगाच्या. आणि आर्यनला म्हणाला, यातील 5 बिट्ट्या तू मोजून दाखव. मग आर्यनने 1, 2, 3, 4 आणि 5 अशा 5 बिट्ट्या त्याला मोजून दाखवल्या. पोपट म्हणाला, अरे वा, हुशार आहेस तू. चल, मी आता पुन्हा जातो आणि तुझ्यासाठी एक गंमत घेऊन येतो. आणि तो थोड्या वेळाने आला. त्याने सोबत लाल आणि पिवळ्या रंगाच्या पतंग आणल्या होत्या. तो आर्यनला म्हणाला, हे बघ, मी ह्या 3 पतंग उचलल्या. आता तू मला ह्या राहिलेल्या पतंग किती ते मोजून दाखव बरं. आर्यनने 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पतंग मोजून दाखवल्या. माझ्या हाती किती पतंग आहे सांग बरं आर्यन. आर्यन म्हणाला, 3 आहे तुझ्या हाती. आणि तुझ्याकडे किती पतंग आहेत? तर माझ्याकडे 6 पतंग आहेत. अरे वा, खूप छान. मग तर तू आता संख्यांचा मित्रच झाला. अशा प्रकारे आर्यन आणि पोपट 9 पर्यंतच्या वस्तू काढून दाखवणे, मोजून दाखवणे असा हा गमतीशीर खेळ खेळत राहिले आणि आर्यन संख्यांचा मित्र झाला. तर शिक्षक मित्रांनो, अशा गोष्टीद्वारे कथाकथन करून त्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना त्या वस्तूंचा त्या संख्येनुसार त्या वस्तू काढून दाखवण्याचा सराव घेऊ शकतो. तर माझी ही जी कृती आहे ती आपल्या अध्यापनास पूरक ठरेल अशी आशा आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत आपण अनेक मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहतच आला आहात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्तर 4 म्हणजेच 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक वस्तू काढून दाखवितो या अध्ययन निष्पत्तीसाठी कोणते अध्ययन अनुभव आपण देऊ शकतो हे आपण इथे आज पाहणार आहोत. चला तर बघूया ही कृती आपण कशी करून घेऊ शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला काही वस्तूंचा समूह म्हणजे 9 वस्तूंचा समूह आपल्याला आपल्या टेबलवरती मांडून ठेवावा लागेल. तर यासाठी आपल्याला गणित पेटीच्या साहित्याचा सुद्धा उपयोग इथे होऊ शकतो. तसेच परिसरातील पाने, फुले, खडे, तसेच आपल्या वर्गात विद्यार्थ्यांजवळ असलेले रंगकांड्या याचा सुद्धा उपयोग आपण इथे करून घेऊ शकतो. आणि वाचनपाटीतील जे छोट्या 0 ते 9 पर्यंतच्या छोट्या पट्ट्या आहेत अंकाच्या, त्याचा सुद्धा उपयोग आपल्याला या कृतीमध्ये करून घ्यायचा आहे. तसेच काही मोठ्या आकाराचे अंक कार्ड सुद्धा आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत आणि ते वर्गाच्या एका बाजूला आपल्याला ठेवायचे आहेत, जेणेकरून विद्यार्थी जेव्हा वस्तू मोजेल तेव्हा तो वस्तू घेऊन त्या अंक कार्डाजवळ तो त्या वस्तू ठेवेल. तर बघा, शिक्षकाला पहिले ही कृती आपल्याला विद्यार्थ्यांना करून दाखवायची आहे. शिक्षक पिवळी पट्टी उचलतील आणि त्यावर जो अंक आहे तेवढ्या वस्तू ते मोजतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बघा, हा 9 खड्यांचा समूह इथे झालेला आहे आणि हे खडे नंतर मोठ्या कार्डाजवळ 9 या कार्डाजवळ शिक्षक नेऊन ठेवतील. यानंतर विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतील 9, 9, 9 आपण बहीण भाऊ. अशाच पद्धतीने एक विद्यार्थी येईल आणि ही कृती करेल. एक विद्यार्थी टेबल जवळ येईल आणि तो या पिवळ्या पट्टीवरील अंक पाहिल आणि वस्तू मोजेल. आता यावर 0 आहे,
तर तो एकही वस्तू मोजणार नाही आणि 0 या काड्याजवळ जाऊन उभा राहणार आहे. त्यानंतर शिक्षकांना म्हणून घ्यायचं आहे 0 0 0 म्हणजे भोपळा मान्य. दुसरा विद्यार्थी येईल, एक पट्टी उचलेल, त्यावर जो अंक आहे तेवढ्या वस्तू तो मोजेल 1 आणि ही वस्तू घेऊन मोठ्या काड्याजवळ ठेवेल. यानंतर आपल्याला म्हणून घ्यायचं आहे 1 1 1 करा टीचर चेक. तर अशा पद्धतीनं एक विद्यार्थी टेबल जवळ येईल आणि एक एक पट्टी उचलून तो ही कृती करेल. तर अशा वेळी आपल्याला विद्यार्थ्यांकडून प्रत्येक अंकाचे गाणे सुद्धा म्हणून घ्यायचे आहे. जर त्यांनी पट्टी उचलली 3 तर 3 3 3 साडे माडे 3 3 3 3 साडे माडे 3 4 4 4 4 चाकी कार 4 4 4 4 चाकी कार 5 5 5 वाच मित्रा वाच 5 5 5 वाच मित्रा वाच 6 6 6 माझ्याकडे पहा 6 6 6 माझ्याकडे पहा 7 7 7 खाऊ वरण भात 7 7 7 खाऊ वरण भात 8 8 8 झाले अंक पाठ 8 8 8 झाले अंक पाठ 9 9 9 आपण बहीण भाऊ 9 9 9 आपण बहीण भाऊ वस्तू मोजू चला गड्यांनो अंक ओळखू चला वस्तू मोजू चला गड्यांनो अंक ओळखू चला हसत खेळत ही गणिताची शिकलो आम्ही कला हसत खेळत ही गणिताची शिकलो आम्ही कला. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना 9 वस्तूंच्या समूहातून ठराविक वस्तू काढून दाखवणे ही अध्ययन अनुभूती या कृतीतून आपण त्यांना देऊ शकतो आणि नक्कीच ही जी संकल्पना आहे ही दृढ होणार आहे आणि त्याला पुढील क्रिया करण्यासाठी सुद्धा सोपी जाणार आहे. तर ही जी अध्ययन अनुभूती आज आपण इथे दिली आहे ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, संख्या ज्ञान ह्या स्तरामधील ठराविक संख्येच्या समूहातून दिलेली संख्या एवढ्या वस्तू विद्यार्थी काढून दाखवतो हा अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करायची आहे. ही अध्ययन निष्पत्ती इतर अध्ययन निष्पत्तींचा महत्त्वाचा पाया आहे आणि पुढील अध्ययन निष्पत्ती ह्या अध्ययन निष्पत्तीवर अवलंबून आहेत. मग ह्या अध्ययन निष्पत्ती शिकवत असताना आपण कोणते बरं अध्ययन अनुभव द्यायला हवेत? विद्यार्थी कुठल्याही वयोगटाचा असो त्यांना गोष्ट किंवा कथा ही फार ऐकायला आवडते आणि गोष्ट स्वरूपामध्ये एखादा घटक शिकवला गेला असला तर त्याचे अध्ययन फार प्रभावीपणे होते आणि विद्यार्थ्यांच्या ते चिरकाल स्मरणात राहते. असंच आपण आज सर्वप्रथम एक कथेच्या स्वरूपात गोष्टीच्या स्वरूपातलं एक अध्ययन अनुभव बघूया. पण हा कथा सुरू करण्याच्या पूर्वी आपण विद्यार्थ्यांना एक सूचना नक्की द्यावी, ती अशी की ह्या कथेमध्ये वेगवेगळ्या ओळींमध्ये वेगवेगळे अंक येणार आहेत आणि ते जे अंक येतात त्या अंकांचा विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे आणि तेवढ्याच वस्तू जो अंक सांगितला गेलेला आहे ओळींमध्ये त्या ओळींमधील त्या अंकाच्या एवढ्या वस्तू त्यांनी मला मोजून दाखवायच्या आहेत. ही सूचना जर आपण विद्यार्थ्यांना आधी दिली तर विद्यार्थ्यांचा योग्य असा प्रतिसाद आपल्याला मिळतो. आपण चला गोष्टीकडे वळूया. रमा नावाची एक मुलगी होती. तिला शाळेत जायचं होतं. तिची सकाळी 7 वाजताची शाळा होती. आता ह्या वाक्यामध्ये 7 हा अंक आलेला आहे. त्यावेळी शिक्षकांनी ही एक कृती आधी करून दाखवावी. जसे 7 ज्या वेळेला आले त्यावेळेला विद्यार्थ्यांनी 7 ह्या वस्तू आपल्याला मोजून दाखवायच्या आहेत. जसं 1 2 3 4 5 6 आणि 7. अशा प्रकारे प्रत्येक ओळीमध्ये ज्या वेळेला अंक येईल त्यावेळेला विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनांमधून आपल्याला वस्तू मोजून दाखवायच्या आहेत. रमा शाळेला जायला निघाली. तिला समोरून एक मांजर येताना दिसली. त्या मांजरीच्या सोबत 3 पिल्ले देखील होती. तिला त्यांच्याशी खेळावंसं वाटलं पण ती शाळेच्या ओघाने निघून गेली. समोर जात असताना तिला आनंदवन नावाची एक 4 मजली इमारत दिसली. त्या आनंदवन इमारतीला पांढरा आणि लाल ह्या 2 रंगांनी रंगविलेले होते.
तिला ती इमारत फार आवडायची. पुढे समोरून जात असताना तिला 6 म्हशींचा कळप येताना दिसला. म्हशी पाहून रमा फार घाबरली आणि रस्त्याच्या कडेला आधीच गेली. म्हशी निघून गेल्यावर ती समोर जायला निघाली. आता तिला रस्त्याने जाताना एक पेरूवाला दिसला. तिला 9च्या सुट्टीत खाण्यासाठी काय बरे घ्यावे हा विचार करत होती, तेव्हा तिने तिच्या जवळच्या 5 रुपयाच्या नाण्यातून 4 पेरू विकत घेतले. पेरूवाल्या काकांनी पेरू कापून आणि तिखट मीठ मसाला लावून तिला एका पुडीत बांधून दिले. रमा शाळेत आली. शाळेत आल्यावर तिला तिच्या 8 मैत्रिणी समोर दिसल्या. 8 मैत्रिणी तिच्या भोवती गोळा झाल्या. सर्वांना पेरूचा सुगंध आला आणि सगळेजण पेरू खायला लागले. तेवढ्या वेळात पेरू संपून गेले आणि रमासाठी आता 0 पेरू उरलेत. पण रमा सगळ्यांचा आनंद पाहून ती पण खुश झाली. यालाच तर मैत्री म्हणतात ना. ह्याच प्रकारे आपण दुसरा जो अध्ययन अनुभव आहे तो आपल्या दैनंदिन जीवनामधल्या आपण वाक्प्रचार आणि म्हणी यांचा सुद्धा उपयोग करतो. त्या म्हणींच्या माध्यमातून सुद्धा आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये जसे पळसाला पाने 3 हे एक वाक्प्रचार म्हण घेतल्यानंतर मी 3 हा संख्या आली आहे, तर तिथे सुद्धा विद्यार्थ्यांनी 1, 2, 3 असे 3 वस्तू मोजून दाखवणं अपेक्षित आहे. तसेच आणखी म्हणींचा याच्यामध्ये आपण सराव घेऊ शकतो. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, पाचामुखी परमेश्वर अशा आणि आणखी बरेच वाक्प्रचार आणि म्हणींचा आपण यामध्ये उपयोग करू शकतो. आज आपण 2 स्वरूपामध्ये एका अध्ययन निष्पत्तीवर अध्ययन अनुभव बघितलेले आहेत. 9 पर्यंतच्या संख्या समूहातील संख्या मोजून दाखवणे यामध्ये आपण सर्वप्रथम कथेच्या स्वरूपामध्ये अध्ययन अनुभव घेतलाय आणि नंतर वाक्प्रचारांचा उपयोग करून सुद्धा आपण अध्ययन अनुभव घेतलेला आहे. नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्तर क्रमांक 4 म्हणजे 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक वस्तू काढून दाखवितो ही अध्ययन निष्पत्ती आपण विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणते अध्ययन अनुभव आपल्याला करून घेता येतील हे पाहणार आहोत. तर यासाठी मी नाट्यीकरण ही पद्धती घेतलेली आहे. तर यामध्ये एक प्रधानजी, एक राजा, विद्यार्थी आणि शिक्षक एवढे पात्र आहेत. राजा जो आहे तो खुर्चीवर बसलेला असतो आणि वर्तमानपत्र वाचतो आणि म्हणतो, बापरे प्रधानजी, तुम्ही आजचे वर्तमानपत्र वाचले का? प्रधानजी म्हणतात, महाराज काय झालं? अरे, वर्तमानपत्रामध्ये खूप छान बातमी आलेली आहे की विद्यार्थ्यांना लागली गणिताची गोडी. मला तर आश्चर्य वाटत आहे की गणिताची गोडी विद्यार्थ्यांना कशी लागली. मला त्या विद्यार्थ्यांना भेटायची फार इच्छा आहे. प्रधानजी म्हणाले, ठीक आहे महाराज. प्रधानजी विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्हाला आम्ही एक अंक दाखवणार आहे आणि आमच्याजवळ जो जादुई पिटारा आहे त्या जादुई पिटाऱ्यामध्ये काही तुमच्या आवडीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तुम्हाला ज्या वस्तू आवडतील त्या वस्तू तुम्ही दाखवलेल्या अंका एवढ्या महाराजांना मोजून दाखवायच्या आहेत. सर्वप्रथम विद्यार्थ्याला हा अंक दिला जातो. आता हा आहे 0. विद्यार्थी पिटाऱ्याजवळ जातो परंतु एकही वस्तू तो घेत नाही आणि राजाजवळ येतो. राजाजी म्हणतात की अरे, तू एकही वस्तू का आणली नाही? तर तो म्हणतो, राजाजी 0 आहे, 0 म्हणजे काहीच नाही, त्यामुळे तो एकही वस्तू मोजून आणत नाही. राजाजी त्यांना शाबासकी देतात. यानंतर दुसरा विद्यार्थी येतो आणि त्याला सुद्धा प्रधानजी एक अंक दाखवतात. त्या अंका एवढ्या वस्तू त्याला मोजून आणायला सांगतात. दुसरा विद्यार्थी पिटाऱ्याजवळ जातो आणि आनंदाने पिटारा उघडतो आणि जो अंक दाखवला त्या अंका एवढ्या तो वस्तू मोजतो. 1, 2, 3, 4, 5 आणि ह्या 5 वस्तू घेऊन तो राजाजींजवळ जातो. राजाजी त्याला सुद्धा शाबासकी देतात. वा वा वा, फारच छान, खूपच छान शिकता गड्यांनो तुम्ही, मला सुद्धा तुमचा हेवा वाटत आहे. यानंतर तिसरा विद्यार्थी येतो. प्रधानजी त्याला सुद्धा एक अंक दाखवतात. तो अंक पाहून तो त्या पिटाऱ्याजवळ जातो आणि त्याच्या आवडीच्या वस्तू तो मोजतो. 1,
2 3 4 5 6 या 6 वस्तूंचा समूह घेऊन तो राजाजींजवळ जातो. राजाजी त्याला सुद्धा शाबासकी देतात. वा 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 वा, फारच छान. राजाजी त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. चौथ्या विद्यार्थ्याला प्रधानजी बोलवतात. त्याला सुद्धा एक अंक दाखवतात आणि तो विद्यार्थी तो अंक पाहून त्या पिटाऱ्याजवळ जातो आणि त्याच्या आवडीच्या वस्तू तो घेतो. 1 2 3 4 आणि या 4 वस्तूंचा समूह घेऊन तो विद्यार्थी राजाजींसमोर जातो. राजाजी त्याला सुद्धा शाबासकी देतात आणि त्याला जाग्यावर बसायला लावतात. अशा पद्धतीने आपण हा खेळ सुरूच ठेवणार आहोत असे राजाजी सांगतात आणि त्या 4 विद्यार्थ्यांना ते त्यांच्या आवडीचं बक्षीस त्यांना देतात आणि शिक्षकांचा सुद्धा सन्मान करतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी खूप आनंदाने ही नाट्यकरणाची कृती करू शकतात. तर अशा पद्धतीने हा अध्ययन अनुभव देऊन ही अध्ययन निष्पत्ती म्हणजे 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून विद्यार्थी ठराविक वस्तू काढून दाखवितो. ही कृती वारंवार घेतल्याने विद्यार्थ्यांची ही कृती दृढ होऊ शकते आणि हा अध्ययन अनुभव जो आपण इथे दिलेला आहे हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल. नमस्कार शिक्षक मित्रांनो, संख्या ज्ञान या स्तरावर काम करताना आपण वर्गामध्ये विविध कृतींचा सराव वारंवार देत असतो. 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू विद्यार्थी काढून दाखवतो. ही अध्ययन निष्पत्ती आहे संख्या ज्ञानाच्या 4थ्या स्तराची. तर पहिली कृती अशी आहे की वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर आपण 9 फुलांची मांडणी करणार आहोत आणि यासाठी एक गाणं सुद्धा म्हणायचं आहे. ते गाणं विद्यार्थी आपल्या मागून म्हणतीलच. तर ते गाणं अशा प्रकारे आहे. चला मुलांनो बागेत जाऊ, बागेत जाऊ, 2 फुलं काढून घेऊ. अशी ही 2 फुलं बाजूला आपण ठेवणार आहोत. पुन्हा एकदा पुन्हा 9चा समूह असा करायचा आणि पुन्हा गाणं म्हणायचंय. चला मुलांनो बागेत जाऊ, बागेत जाऊ, 6 फुलं काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ती फुलं मोजण्याचा, ती काढून दाखवण्याचा सराव आपल्याला वारंवार घ्यायचा आहे. 1 ते 9 पर्यंतची जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या त्या वस्तू काढून दाखवण्याचा सराव होत नाही तोपर्यंत आपल्याला ही कृती घ्यायची आहे. गाणं शिक्षकाला म्हणायचं आहे आणि त्या पाठोपाठच ते गाणं विद्यार्थी सुद्धा म्हणतील. तर अशा प्रकारची ही कृती आहे. आता आपण यानंतर दुसरी कृती पाहूया. आता शिक्षक मित्रांनो, आपण ही दुसरी कृती पाहूया. अशा आपल्याकडे काही तक्ते आपल्या शाळेमध्ये आहेत असे. तर ह्याचाही आपण वापर करू शकतो. काय करायचं की विद्यार्थ्यांना त्यांच्या वहीमध्ये पण ते काढू शकतात किंवा अशा तक्त्यांवर सुद्धा आपला जो व्हाईट बोर्डचा पेन आहे तो आपण इथे देऊ शकतो आणि त्यांना असे फुगे तर सगळ्यांना काढता येतात की हा आता एक फुगा आहे. याप्रमाणे विद्यार्थी सुद्धा काढतात आणि काढण्याचा आणि त्याला रंगवायचं. मुलांना रंगकाम खूप आवडते, त्यामुळे आपण आता ही जी कृती घेणार आहोत ही रंगवण्याची आहे आणि मुलांना रंगकाम करताना जो आनंद येतो तो खूपच वेगळा असतो. आता आपण इथे पाहूया की काय केलेलं आहे बरं. मी इथे पहा, मुलांना म्हणायचं की तू 4 फुगे काढ आणि ते रंगव. मग पहा, मी पण इथे काय केलंय, 1 2 3 4 फुगे काढले आणि 4 रंगवले. तू पण आता या तुझ्या पाटीवर, तुझ्या वहीवर आणि मी दिलेल्या व्हाईट बोर्डवर ज्याच्यावर आपल्याला सहज पडेल त्यावर त्यांना तसं काढायला लावायचे. 4 फुगे काढ, 4 फुगे रंगव, 4 फुगे काढ, 4 फुगे रंगव. असा वारंवार सराव दिल्यानंतर त्यांना ती वस्तू म्हणजे त्यांना त्या वस्तूला रंग देता आला पाहिजे आणि त्यांना ती वस्तू मोजता सुद्धा आली पाहिजे. आता त्यानंतर पहा हे किती फुगे आहेत, मग तीच मोजतील. 1 2 3 4 5. तू पण 5 फुगे काढ, 5 फुगे रंगव, 5 फुगे काढ,
5 फुगे रंगव. असं वारंवार जर आपण सराव घेतला, 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा जर सराव घेतला, तर मुलांना खूप आनंद होईल आणि त्या वस्तूंना रंगवण्यामध्ये ते मग्न होतील. तर अशी होती ही आपली दुसरी कृती. आता आपण तिसरी कृती पाहूया. आता काहीतरी काम करायला मुलांना फार आवडतं. मग हे डबल टेप इथे चिकटवलेली आहे आणि याला आपल्याला मुलांना काही वस्तू चिकटून द्यायच्या, म्हणजे सांगायचे आहे की 1 पान चिकटव, 3 पान चिकटव. आता उदाहरणार्थ आपण इथे पाहूया. एखाद्या विद्यार्थ्याला बोलवायचं आणि त्याला म्हणायचं की ही पानं आहेत, तर ही आता तू मला चिकटून दाखव. 3 पानं चिकटवून दाखव. मग 1, 2 आणि 3. किती पानं चिकटवली आहेत आपण? 3 पानं इथे चिकटवली आहेत. तर अशा प्रकारे आपण त्यांना वेगवेगळ्या वस्तू सुद्धा देऊन चिकटवायला सांगू शकतो की मला 2 पतंग तू चिकटवून दाखव. 1 आणि इथेही 2. बघा, अशा प्रकारे हे काम, चिकट काम करायला त्याला खूप आवडेल आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी अशा विविध कृती आपण वर्गांमध्ये घेऊ शकतो. म्हणजेच 9 पर्यंतच्या समूहातून ठराविक वस्तू तो विद्यार्थी काढून दाखवतो, ही अध्ययन निष्पत्ती साध्य होईल. आणि मला वाटतं की ह्या दाखवलेल्या कृती आपल्या वर्गात घेण्यासाठी पूरक असतीलच. धन्यवाद.